कोणी बघितलं साप हे? म्हणजे आजीना तिथं येऊन बसलेलं तिथं खालीच बसलेलं ते असं धरलेलं आहे त्यांनी काय मऊ दिसाले म्हणून बघितलं ते साप त्यांनी बसलेल्या पाटाखाली होता. आम्ही लोकांना नेहमी का विचारतो असं लोक म्हणतात, तुम्ही कल्पना करू शकत नाही. आणि त्यांनी एक बहुतेक आजी ज्या आहेत पाठीमे आहेत त्यांच्या तिथं महिला पण आहेत. मी फक्त 5 मिनिटात पोहोचलो बरोबर नाही. मी खरं तर दुसऱ्या कॉलला जात होतो आणि मांजर पण होतं म्हणाला की तुम्ही. म्हणजे आपलं हे कपडे धुत असताना ह्या पाटाच्या खाली त्यांनी बसला. आता मला कळलं, लक्षात घ्या. आणि त्यांनी नंतर गडबडीत पळून गेले असणार आणि नंतर कपड्यातून तो लागला, म्हणजे कपड्यातून बसला होता असं नाग. म्हणजे आपण किती काळजी घ्यायला पाहिजेत. दुसरी गोष्ट, स्वतःहून ते काय करत नाहीत हे मी सांगण्याचा प्रयत्न करतो. हा खरं तर आत दबला गेलाय आणि असा आता मी त्याला बाहेर काढणार आणि आता पळायला लागलाय, लक्षात घ्या. तर मी पकडला पण ह्याला अशा प्रकारे जायला प्रयत्न करायलाय. आपल्याला घाबरतात. मी काय सांगावं हे महत्त्वाचं नाही, लक्षात घ्या. तुम्ही समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. डिझाईन पण फार सुंदर आहे ह्याच्या पाठीमागे तुम्ही बघू शकता. पण हा साप यांच्या एका आजीच्या पाटाखाली हा बसला होता आणि तो हाताला लागला, लक्षात घ्या. तरीही चावला नाही. तुम्ही वातावरण बघू शकता. काय सांगायचंय तुम्हाला? आणि एक आठवड्यात पहिला एक तिथंच बसलेला, मला माहित नाही असंच धरलेला ते साप काय मला. म्हणजे अशा घटना घडताना चावलं नाही, बरोबर नाही. म्हणजे असं हाताला लागून सुद्धा चावलं नाही, यांनी स्वतः सांगालेत. आणि आम्ही नेहमी तुम्हाला हे सांगण्याचा का प्रयत्न करतो, तुम्ही घाबरताय खरं आहे, पण स्वतःहून साप काय करत नाही. चुका करून सुद्धा ते आपल्याला माफ करतात असं म्हणावं लागेल. आणि म्हणून सांभाळून राहावं लागेल. आपल्याला भ्यायचं नाही असं म्हणायचं नाही मला, पण आपण चुका होऊ नये ही मात्र काळजी घ्यायला पाहिजे. कुठं कुठे येऊन बसू शकतात, कशा प्रकारे ते तुम्ही त्यांच्या तोंडून ऐकलं, लक्षात घ्या. आणि सुंदर ह्याच्या पाठीमध्ये डिझाईन आहे, ते पण मी दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही बघू शकता साप कसा आहे. नाग आहे, साधारण 1 वर्षाचा साप असेल. धन्यवाद.